या अभंगामध्ये सांगतायत स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. कारण स्वामीचं तुम्हाला माहिती आहे, स्वामी एखादा नौकर असेल, तो नौकर त्या नौकराची सेवा करणं म्हणजे महापूजा सांगितलेलं आहे, विष्णूची महापूजा सांगितलं आहे. तर आज हरतालिका आहे. या हरतालिकेमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या पूजा राहतात. आता बघा, जो प्रत्येक जण सेवा करतो, आपल्या गुरूंची सेवा करतो, आपल्या स्वामींची सेवा करतो आणि पतीची भी सेवा करतात, पण त्याच्यामध्ये काही ना काही स्वार्थ असतो. बरोबर ना? वो बहिणीस्वन प्रत्येकाच्या मध्ये स्वार्थ असतो. गुरुची सेवा केली, स्वामीची सेवा केली, स्वामीची सेवा केल्याने काय होतं? अंतःकरणामध्ये कुठे ना कुठे आपल्या स्वार्थ असतो. तो कोणता स्वार्थ? तर बघा, तो स्वार्थ म्हणजे काय वाटतं, एखादा नौकर जर एका नोकराच्या इथे कामाला असेल तर तो पगाराची अपेक्षा करतो, पगाराचा स्वार्थ असतो. आता तरी वाढायली हो. पुढे गुरुची सेवा केल्याने काय, कोणता स्वार्थ आहे? बघा, गुरुचे मोठमोठे आश्रम राहतात, नेक्स्ट टाइम आम्हाला मठाधिपती करेल, हा स्वार्थ. पुढे पितृवचनामध्ये तरी काय, अहो बघा, त्यांच्याकडून स्वार्थ काय असतो, कशासाठी असते ते पितृवचन? बघा, आजकालच्या कलियुगामध्ये पितृवचनाचं पालन करणं म्हणजे काय, तो बेस एक स्वार्थच झाला. आई वडिलांची प्रॉपर्टीसाठी ते पितृवचन पाळावं लागतं, इथे झाला स्वार्थ. परत पती सेवा, आता काय सांगू तुमले, पती सेवाचा काय स्वार्थ आहे? खिशातून एखादे पैसे जरी मारले तरी काही बोलणार नाही, हा एक स्वार्थ आहे. म्हणून ह्या कुठलीही सेवा करायची असली तर निष्काम भावनेने करायला सांगतात, मगच ती महाविष्णूची पूजा घडेल. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही स्वार्थ दडलेला असतो, तेव्हा कुठे आपण ती सेवा करत असतो. पण ती सेवाच्या मागे निष्काम भाव पाहिजे. म्हणून ही सेवा कशा प्रकारे करायची त्या अभंगाचं पहिलं चरण. स्वामी का गुरु भक्ती, 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 स्वामी का गुरु स्वामी का गुरु भक्ती, 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 स्वामी का गुरु भक्ती. पितृवंदन सेवापती, पितृवंदन सेवापती, ओ पितृवंदन सेवापती, पितृवंदन सेवापती. इच्छा विष्णूची महापूजा, इच्छा विष्णूची महापूजा, इच्छा विष्णूची महापूजा, इच्छा विष्णूची महापूजा. हिता विष्णूची महापूजा, हिता विष्णूची महापूजा, हिता विष्णूची महापूजा, हिता विष्णूची महापूजा. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती.
हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. बघा काय सांगितलं आहे, स्वामी काज, स्वामीची सेवा सांगितलेली आहे. स्वामी सेवा म्हणजे काय हो, बघा महाराष्ट्राचा धगधगता इतिहास आहे. आपल्या ज्या वेळेस रायगड किल्ला बांधण्याचं काम चालू होतं त्यावेळेस हिरोजी इंदुलकर होते. तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल. बघा ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना बोलवलं आणि त्या ठिकाणी सर्व मावळे जमा झाल्यानंतर सगळ्यांना विचारलं की या रायगडाचं काम कोण हाती घेईल. त्यावेळेस हिरोजी इंदुलकर त्या ठिकाणी वर हात केला आणि त्यावेळेस म्हणाले की महाराज मी करतो, हे काम मी करतो. त्यावेळेस सांगितल्यानंतर शिवाजी महाराजांनी विचारलं हिरोजी तुम्ही करू शकाल. त्यावेळेस महाराज तुमच्यासाठी हा जीव सुद्धा देईल पण मी या रायगडाचं काम मी करतो असं सांगितल्यानंतर हिरोजींनी ते रायगडाचं काम हातात घेतलं. रायगडाचं काम हातात घेतल्यानंतर बरेच पैसे कमी पडत होते. रायगडाचं काम करण्यासाठी त्यांनी स्वतःचं घर सुद्धा विकलं, स्वतःची शेती विकली, स्वतःची जमीन सगळं विकलं आणि ते रायगड उभं केलं. बघा इथे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. अहो अनेक मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी देह दिलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे, तान्हाजी सर्वांनी पाहिला असेल. गड आला पण सिंह गेला. अहो कुठलीही मनामध्ये कुठलाही स्वार्थ कुठलीही इच्छा मनामध्ये न ठेवता या मावळ्यांनी रात्रंदिवस त्या गडासाठी झटलेले आहेत. याला म्हणतात स्वामी काज, याला म्हणतात स्वामी काज. हे स्वामीची सेवा करणं म्हणजे हेची विष्णूची महापूजा. त्यावेळेस हिरोजींनी काय केलं, त्या रायगडाचं बांधकाम हातात घेतलं आणि रायगड बनल्याच्या नंतर, रायगड तयार झाल्याच्या नंतर महाराजांनी हिरोजींना बोलवलं. हिरोजींना विचारलं बोला हिरोजी काय हवंय तुम्हाला. इतका सुंदर माझा रायगड तुम्ही उभा केलेला आहे, इतका सुंदर रायगड तुम्ही तयार केलेला आहे, तर आता सांगा तुम्हाला काय हवं. त्यावेळेस आपल्यासारखं जर कोणी राहिलं असतं काय मागितलं असतं, पाहिजे ते मागितलं असतं. पण बघा त्यावेळेस हिरोजींनी काय मागितलं असेल, फक्त ज्या गडाची पहिली पायरी आहे ना, ज्या रायरेश्वराचं मंदिर आहे ना महाराज, त्या ठिकाणी तुम्ही दररोज दर्शनाला जातात. तुमच्या चरणाची धूळ फक्त माझ्या नावावर लागावी म्हणून सेवेसी तत्पर हिरोजी इंदुलकर असं नाव त्या ठिकाणी मला हवं आहे. एवढंच मागितलं. याच्यात काही स्वार्थ होता, फक्त महाराजांची चरणाची धूळ माझ्या नावावर पडावी आणि तीच धूळ माझ्या मस्तकाला लागण्याप्रमाणे आहे म्हणून स्वामी काज गुरुभक्ती. आता गुरुभक्ती सांगते तुम्हाला. बघा गुरुभक्ती म्हणजे कशी असते बघा. प्रत्येक जण गुरुची सेवा करतो आणि तसे गुरुही लागतात. म्हणून गुरुची सेवा करणं म्हणजे काय तर बघा, एक वेळेस आपल्या तुलसीदासांना एका व्यक्तीने विचारलं, त्या गृहस्थाने विचारलं की बाबा बघा तुम्ही ही रामचरित्राची मानसकथा आहे ती 7 दिवसाची आहे. किती दिवसाची आहे? 7 दिवस आहे, पण ती 7 दिवसात सुद्धा पूर्ण न होणारी आहे. आमच्या सारख्यांनी ती कथा किती बी रात्रंदिवस बोंबलून सांगितली तरी ती पूर्ण होणार आहे का? तर नाही. मग ती रामचरित्र मानस कथा एवढी मोठी आहे, 7 दिवसाची आहे आणि हनुमान चालीसा या 7 मिनिटांमध्ये पूर्ण होणारी आहे. त्यावेळेस तुलसीदास म्हणाले मग तुमचा प्रश्न काय आहे? त्यावेळेस सांगितलं की माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की रामचरित्र मानस कथा एवढी मोठी आहे आणि हनुमान चालीसा ही 7 मिनिटाची आहे. मग ही तुम्ही प्रभू रामचंद्र तुमच्या डोळ्यासमोर होते, तुम्ही कारण तुम्ही हनुमान चालीसा लिहिताना म्हटलेले आहे श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी. काय सांगितलेलं आहे? तुम्ही श्री गुरु चरण सरोज रज. हनुमान चालीसेमध्ये हनुमंताला तुम्ही गुरु का केलं, का म्हणाले गुरु? त्यावेळेस
तुलसीदासांनी छान उत्तर दिलं. उत्तर प्रदेशमध्ये मंदाकिनी नावाची एक नदी आहे. ती तिथे मंद मंद वाहत असते. त्या मंदाकिनीच्या ताटावर तिथे एक रामघाट आहे आणि त्या रामघाटाकडे एक मोठा विशाल वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाच्या खाली एक ओटा आहे. तिथे मी चंदन घासत होतो आणि चंदन घासत असताना त्या ठिकाणी 2 सुकुमार येत होते आणि त्याच वाटेला जात असताना तो चंदनाचा सुगंध त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि माझ्यापर्यंत घेऊन आला. त्यावेळेस ते 2 सुकुमारांनी मला सांगितलं की बाबा, त्या ठिकाणी ते 2 सुकुमार कोण होते तुम्हाला माहित आहे का? मंदाकिनी तट राम घाट वर प्रगटे दशरथ नंदन. मंदाकिनी तट राम घाट पर प्रगटे दशरथ नंदन. बोले मधुर वाणी से धनुर्धर बाबा दे दो चंदन. बघा काय बोलले ते तिथे जाऊन. कोण होते ते? दशरथ नंदन. त्यातील 2 सुकुमारांपैकी मोठा सुकुमार म्हणजे प्रभू रामचंद्र जगाचे मालक विचारतात की बाबा काय मागतायत ते? त्यांच्याकडे चंदन मागतायत. त्यावेळेस बाबा आम्हाला चंदन द्या थोडं. त्यावेळेस तुलसीदास म्हणतात की मी माझ्या प्रभूच्या नामचिंतनामध्ये दंग आहे, मला त्रास देऊ नका. माझ्यासारखे अनेक साधू असे चंदन घासत आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून घेऊन या. जगाचे मालक तुलसीदासांकडे काय मागत होते? चंदन. तरी ओळखू आले नाही. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी पुन्हा विनंती केली की बाबा, या चंदनाचा सुगंध इतका सुमधुर आहे, आमच्या मनाला अंतःकरणाला भावणारा आहे, त्याच्यामुळे मला हेच चंदन हवे. असे विचारल्यानंतर पुन्हा तुलसीदास म्हणतात की नाही, मी तुम्हाला हे चंदन देणार नाही. माझ्या प्रभूच्या नामचिंतनामध्ये मी दंग आहे, तुम्ही मला आग्रह करू नका. त्यावेळेस मुद्दाम परीक्षा घेण्याचं ठरवलं. रामचंद्रांना वाटलं की नामचिंतनामध्ये दंग असल्यामुळे, कारण की भगवंताला कोण प्रिय असतं? नामचिंतन करणारे, भगवंताचं नामस्मरण करणारे भगवंताला अतिप्रिय असतात. मग भगवंताने ठरवलं आता आपण परीक्षा घ्यायला काही काटकसर करायची नाही. त्यावेळेस पुन्हा विचारलं की बाबा, कोणत्या देवाचं नामस्मरण करत आहात? कोण आहे तुमचा देव? त्यावेळेस ते म्हणाले की माझ्या देवाचं नाव सांगून तुम्हाला काय करायचं आहे? माझ्या देवाचं नामस्मरण मी करत आहे ना, तुम्ही जा इथून. त्यावेळेस पुन्हा विचारलं बाबा, तुम्ही आम्हाला तरी सांगा, असा कोणता देव आहे तुम्ही एवढा नामचिंतनात दंग आहात? कौसल्या दशरथ की नंदन, राम ललाट पे शोभित चंदन, रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन. अंजनी पुत्र पड़े हैं चरण में, राम सिया जपते तनु मन में. मंगल भवन अमंगल हानि, राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. कोणाचं नामस्मरण करत होते? प्रभू रामचंद्राचं नामस्मरण त्या ठिकाणी ते करत होते. त्यावेळेस सुद्धा माझ्या भगवंताचं नामचिंतन मी माझ्या प्रभू रामचंद्राचं चिंतन करत आहे, नामस्मरण करत आहे, तर तुम्ही मला इथे त्रास देऊ नका, पुढे जा. माझ्यासारखे अनेक जण असे चंदन घसतात आहे. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी पुन्हा विचारलं, तुम्ही तुमच्या देवाला पाहिलं आहे का? तुम्ही तुमच्या देवाला पाहिलंय का? किती वर्षापासून नामस्मरण करत आहात?
ते म्हणाले 1000 वर्षापासून. तरी तुमच्या देवाने तुम्हाला भेट दिली नाही. बदलून टाका तुमचा देव, दुसऱ्या देवाचं नामचिंतन करा. आपल्यासारख्याला कोणी सांगितलं असतं तर एक लोटावर सारी समस्या काय. बघा, त्यावेळेस विचारलं की कोण आहे तुमचे देव. सांगितलं की प्रभू रामचंद्रांनी माझं मन, माझं सगळं काही समर्पित त्यांना केलेलं आहे. तुम्ही मला त्रास देऊ नका असं सांगितलं. बदलून टाका ना तो देव. कशाला तुम्ही तो देव कशाला करतात. तुमच्या देवाने तुम्ही आतापर्यंत भेट दिलेली नाही. तुम्ही तुमच्या देवाला पाहिलं पण नाही. किती निष्ठुर आहे हा. असं सांगितल्यानंतर तुलसीदासांनी दोघं हात त्या सुकुमाराच्या म्हणजे प्रभू रामचंद्राच्या घालाला लावले आणि म्हणतात माझा देव निष्ठुर नाही. तो मला एकदा तरी भेट देईल, एकदा तरी भेट देईल तो मला. त्यावेळेस म्हणतात की माझा देव निष्ठुर नाही. मग कसा आहे तुमचा देव, कसा आहे देव तुमचा सांगा ना. त्यावेळेस म्हणाले माझा देव असा निष्ठुर नाही. तुम्ही त्याला निष्ठुर म्हणू नका. पहिले श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम श्री कंज लोचन कंज वद कंज वद कंजारुणम श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम श्री कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम. कसा आहे भगवंत, कृपालू आहे, प्रेमळ आहे. अशा माझ्या देवाला तुम्ही निष्ठुर म्हणू नका. त्यावेळेस तुम्ही तुमचं काम करा आणि निघा इथून असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी सगळा गोंधळ बघून सगळे साधू संत एकत्रित आलेले होते. असं सगळेजण ऐकत होते. सगळे साधू त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्याचबरोबर त्याच वटवृक्षावर आपले शुक रूपाने हनुमान सुद्धा बसलेले होते. त्यावेळेस आता हनुमानांनी विचार केला, आता जर प्रभू रामचंद्र जर इथून निघून गेले तर पुन्हा यांची भेट होणार नाही. तेवढ्यात शुकरूपाने हनुमानांनी बोलायला सुरुवात केली. मंदाकिनी तट राम घाट पर भई संतन की भेट. मंदाकिनी तट राम घाट पर भई संतन की भेट. तुलसीदास चंदन की सौर तिलक करे रघुवीर बड़ी प्रभु राम की जय. हनुमान की बोल रे भाई सब संतन की जय. काय म्हणाले. त्यावेळेस तुलसीदासांच्या कानावर हे शब्द पडल्यानंतर तुलसीदास प्रभू रामचंद्रांना विचारतात आणि उठून उभे राहतात की आता मी जे वाक्य ऐकलं ते खरं आहे. रघुनंदन तुम्हीच आहे, दशरथ नंदन तुम्हीच आहे. म्हणे हो मीच आहे. मग आता जे मी ऐकलं ते खरंच खरं आहे का. त्यावेळेस प्रभू रामचंद्र हो मीच आहे. मग तेव्हा तुलसीदासांनी विचारलं मग तुम्ही तुमचा परिचय मला का नाही दिलेला. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणतात की मी माझा स्वतःचा परिचय स्वतः देत नसतो. मग कोण देतं परिचय. साधू संत देत असतात, गुरु देत असतो. कारण गुरुशिवाय देवाची प्राप्ती होत नसते. म्हणून त्यावेळेस तुलसीदासांनी सांगितलं की आता जर ज्यांनी मला तुझा परिचय करून दिलेला तो जर आता माझ्या समोर आला नाही तर मी आता इथेच माझा देहत्याग करेन. असं सांगितल्यानंतर हनुमान पुन्हा खाली आले, स्वरूपामध्ये आले आणि काय फजिती झाली तर बघा ना. प्रश्न पडला आता नेमकं पाय तरी कोणाचे पडायचे. गुरु गोविंदोनकडे काको लागो पाय. आता तिथे त्या ठिकाणी भगवंत पण उभा आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी देवाचा परिचय करून दिला तो सुद्धा त्या ठिकाणी उभा आहे. आता पाय कोणाचे पडायचे तर गुरुचे पडायचे. कारण गुरु जर भेटला नसता तर भगवंतही भेटला नसता. म्हणून ह्या देवाची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल, देवाला जर आपल्याला करायचं असेल तर कोणाची भेट होणं गरजेचं आहे. गुरुची भेट होणं गरजेचं आहे. तेही जाऊ द्या हो. रामायणातला सुंदर दृष्टांत आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. दृष्टांत सोडा कथा आहे. आता शबरी होती, जातीची भिल्लीन होती. एका गुरुने तिच्या गुरुने तिला सांगितलेलं होतं तुला एकदा तरी तुझे राम तुला भेटतील. किती दिवस तिने वाट पाहिली हो. आले की नाही. राम आएंगे आएंगे राम आएंगे ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम
आएंगे राम राम आएंगे आएंगे राम आएंगे हो मेरे झोपड़ी के महाराज भूल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बागान भूल जाएंगे राम आएंगे जब मेरे राम जी का आवन होगा शबर के कुटिया का पावन होगा आएंगे रघुराई आकर मैं बैठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी आएंगे रघुराम जी तो आसन पे बिठाऊंगी मीठे मीठे पैर अपने हाथों से खिलाऊंगी साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा रमन की गुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा रमन की गुटिया का पावन कोणामुळे प्राप्ती होत असते? गुरुमुळे भगवंताची प्राप्ती आपल्याला होत असते, भगवंताची भेट आपली होत असते, म्हणून गुरुची सेवा करायची असते. अजून एक आहे दृष्टांत बघा. शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य मंडळी होते. त्यामध्ये एक त्यांचा शिष्य होता, तो त्रोटक त्याचं नाव होतं. तो बोलताना बोबडा बोलायचा आणि बोबडा बोलत असल्या कारणामुळे पण हुशार खूप होता बरं का. हुशार असल्यामुळे शंकराचार्यांना तो खूप आवडायचा. आणि त्यावेळेस एक दिवशी पाठाला सुरुवात झाली आणि पाठाला सुरुवात होत असताना शंकराचार्यांनी त्यांना सगळ्या शिष्यांना विचारलं की त्रोटक कुठे गेला. त्यावेळेस काही शिष्यमंडळींनी विचारलं की आम्ही एवढे हुशार असताना सुद्धा शंकराचार्यांनी आपल्याला विचारलं नाही. तो बोबडा बोलत असताना सुद्धा त्यालाच पुन्हा पुन्हा विचारतात, काय कारण असेल. त्यावेळेस त्रोटक त्या ठिकाणी आला. त्रोटक आल्याच्या नंतर गुरुजींनी पाठ न घेता त्रोटकाला सांगितलं की बस तिथे. त्यांच्या व्यासपीठावर बसायला लावला आणि पुढचा पाठ त्यांना सांगायला लावला. आता बघा गुरुची कृपा कशी असते ते सांगते. त्यावेळेस त्रोटकाला सांगितलं, कारण की त्रोटक हा बोलताना बोबडा बोलायचा आणि गुरूंच्या व्यासपीठावर बसणं म्हणजे फार कठीण होतं. आता एवढ्या शिष्यमंडळींसमोर मी काय बोलावं आणि माझं बोलणं आहे पोपटासारखं. बोबडा बोलतो, आता करावं तरी काय, झाली ना फजिती. बघितलं, हळूहळू त्या ठिकाणी गेले आणि व्यासपीठाच्या आधी दर्शन घेतलं आणि व्यासपीठावर बसल्याच्या नंतर त्या शंकराचार्यांकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर काय होते, त्याला नेत्रकृपा म्हणतात. जो बोबडा बोलणारा त्रोटक होता तो स्पष्ट आणि शुद्ध भाषेमध्ये वेदांचं पठण करू लागला होता. याला म्हणतात गुरुकृपा. विठ्ठल विठ्ठल. हॅलो विठ्ठल, 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 विठ्ठल.